मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये अशा गोष्टी दाखवेन की ज्या तुम्ही नॉर्मली कुठल्याही ब्लॉगमध्ये पाहिल्या नसतील. एवढं खात्रीने सांगतो. जंजिराची मोहीम महाराजांना अर्धवट सोडावी लागली, नाहीतर जंजिरा स्वराज्यात दाखल होणारच होता. जंजिऱ्याच्या या किल्ल्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दोन्ही बाजूला देवड्यात आता ज्या बहुचर्चित तोफा आहेत, कलाल बांगडी असेल, गायमुख असेल, त्यामुळे याला गायमुख म्हटलं जातं. पद्मदुर्ग बांधल्यानंतर त्याची दोन्ही बाजूनी कोंडी करण्यात आली. इथून तुम्हाला पद्मदुर्ग अगदी स्पष्ट दिसत असेल. आता इथून जो भुयारी मार्ग जातो ना, तो थेट राजापुरी गावामध्ये निघतो, जिथून आपण बोट पकडली. अरे बापरे, डेंजर आहे राव. नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत किल्ले जंजिरा पाहायला. माझ्या मागे तुम्हाला किल्ले जंजिरा दिसतच असेल. आता अर्थात जंजिरा म्हटल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आठवते, ती म्हणजे हा किल्ला इतका अभेद्य राहिला की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि इतर कुठल्याही पातशाहीला, अगदी कोणालाही किल्ले जंजिरा जिंकताच आला नाही. आयुष्यभर हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य राहिला. अर्थात संभाजी महाराजांनी अगदी तटापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता, सागरी सेतूच बांधला होता. मात्र वरून औरंगजेबाचं आक्रमण झालं आणि काही कारणांमुळे जंजिराची मोहीम महाराजांना अर्धवट सोडावी लागली, नाहीतर जंजिरा स्वराज्यात दाखल होणारच होता. आता जंजिऱ्यावर जाऊन आपल्याला काय पाहायचं आहे तर सुरुलखानाचा वाडा असेल, भुयारी मार्ग असेल, कलाल बांगडी, लांडा कासम किंवा गायमुख तोफ ज्याला म्हणतात, तर अशा विविध तोफा आपल्याला पाहायच्या आहेत. त्यानंतर धान्य कोठारं असतील आणि बरंच काही जंजिरावर पाहण्यासारखं आहे. आता बाहेरून तर आपल्याला तो उत्तम दिसतोच आहे. लवकरच आपण आता किल्ल्यावर पोहोचू आणि किल्ल्यावर पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास सुरू करू. चला. जंजिऱ्याच्या या किल्ल्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बोटीवरून आपण उतरलेलो आहोत. समोरच तुम्हाला हा प्रशस्त पहिला महाद्वार दिसत असेल. गोमुखी पद्धत इथेसुद्धा वापरण्यात आलेली आहे. इकडे आपण जर आता बघा, तुम्ही जर पाहिलात तर आपण या बाजूने आलो, ठीक आहे. इकडून तिथून येईपर्यंत आम्हाला एकदाही महाद्वार दिसलं नाही. ज्यावेळी बोट इथपर्यंत आली त्यानंतर आम्हाला हे महाद्वार दृष्टिक्षेपात आलं, ठीक आहे. आता हे दृष्टीस पडल्यानंतर तुम्ही वर येता. हे भक्कम बांधकाम आजही तुमचं स्वागत करतं. आता एकंदर तुम्ही पाहाल तर इकडे उर्दू भाषेत काहीतरी शिलालेख कोरण्यात आलेला आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा आजही त्याच काळातला सुस्थितीत आहे, जो तुम्ही पाहू शकता. इथून एंट्री केल्यानंतर उजवीकडे पुरातत्व खात्याचं कार्यालय, तिकडे 25 रुपयाची तिकीट आपल्याला काढायची. आता तुम्ही या बाजूला बघाल तर तुम्हाला वाघ आणि वाघासोबत वाघाच्या पायाखाली त्याने हत्तींना दाबून ठेवलेलं आहे. याचा अर्थ हत्ती म्हणजे काय तर सर्वोच्च शक्ती, आणि वाघ म्हणजे आम्ही राजे ह्या हत्तींनासुद्धा पायाखाली दाबून ठेवू शकतो. इवन तोंडात पकडल्यासारखं सुद्धा दाखवलं आहे. सो शक्ती दाखवण्याचं प्रत्येक राज्यकर्त्याची एक वेगवेगळी पद्धत होती. त्यापैकी जंजिऱ्याच्या सिद्धींनी ही अशी ताकद दाखवलेली आहे इथे. त्यानंतर तो बघा, तिकडे एक शिलालेख कोरलेला आहे. हा संपूर्ण परिसर नजरेखालून घातल्यानंतर तुम्ही या मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करता. दोन्ही बाजूला देवड्यात. ही आकाराने छोटी असली तरी ही उत्तम पद्धतीची आहे. क्या बात. आपण आता आत जाणार आहोत. ठीक आहे.
इकडे काय आहे बेसिकली तर तोफा ठेवण्याची जागा वगैरे. आता आत जायला ना वाट छोटी आहे, पण वाकून जाऊ शकतो आपण. हे बघा, इथून ही बाजू सेफ. ठीक आहे, ही झाली एक. पुन्हा बाहेर आलो, पुन्हा या बाजूला आत. इथे तर एखादा माणूस उभा राहील. हा बघा, दिसत नसलो तरी मी उभा आहे. ठीक आहे, आणि ही बाहेरची जागा. हे बघा, इथे गलबत लागलं आहे. चला, हे इथून उतरलो आणि इकडे डावीकडे आहे पुरातत्व खात्याचं कार्यालय. चला, आता जंजिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. आता लक्षात घ्या की काही प्रमुख ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत, कारण फक्त 45 मिनटं आल्यानंतर आपल्याला इथे मिळतात पूर्ण किल्ला पाहायला. 24 एकराचा किल्ला आहे, 45 मिनटं नथिंग आहेत, पण तरी पण काय महत्त्वाचं पाहू शकतो तेवढं सांगतो. आता इथे हे बघा, डावीकडे पाहाल तर इथून आपण एंट्री केली आणि या भागात आलो. ते बघा तिकडे. ठीक आहे, तिकडे आल्यानंतर याच वाटेने आपल्याला बघा ह्या शिड्या चढत वर यायचं आहे. इथे आलो एकदा. चला, या मागे या. आता ज्या बहुचर्चित तोफा आहेत, कलाल बांगडी असेल, गायमुख असेल, तर या तोफा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र तत्पूर्वी मी काय काय पाहायचं आहे ते तुम्हाला एकदा सांगतो. अशा विनीत, हा बघा, हा सुरुल खानाचा वाडा आहे, किंवा तुम्ही सिद्धी ज्यांनी इथे राज्य केलं तर त्यांचा राजवाडा म्हणू शकता, कारण जवळपास सिद्धीच्या 15 ते 16 पिढ्या त्यांनी इथे राज्य केलं. तर हा सुरुल खानाचा वाडा आहे. त्यानंतर इथे हे पीर पंचायतन आहे. ठीक आहे, म्हणजे 5 पिरांचं इथे कबरी वगैरे आहेत. त्याच्या पलीकडे तिकडे मस्जिद आहे. ही इथे कबर आहे. कबरीच्या बाजूला इथे विहीर आहे. आणि सुरुल खानाच्या वाड्याच्या बरोबर तिथे डाव्या बाजूला तिकडे महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे, हा भाग झाला. आता ह्या सगळ्यांना इकडून तुम्ही हे पाहाल तर ह्या सगळ्या पडक्या वास्तू आहेत. जवळपास 3000 लोकसंख्या या ठिकाणी होती त्यावेळी. जेव्हा सिद्धीचं राज्य होतं त्यावेळी जवळपास 3000 लोक इथे राहत होते. ज्या भारतातल्या किंवा जगातल्या आपण म्हणू शकतो की ज्या तोफा लांब पल्ल्याच्या किंवा ताकदवान तोफा म्हटलं जातं, त्यापैकी एक ही कलाल बांगडी. त्या बाजूला आहे लांडा कासम आणि ही आहे गोमुख. आता गोमुख का म्हणतात तेही दाखवतो. आता ही कलाल बांगडी कशी, तर आता हिची रेंज साधारण 7 ते 8 किलोमीटर सहज पकडून चाल, आणि वजन 16 ते 18 टन, म्हणजे 16,000 ते 18,000 टन आरामात पकडून चाला. आता हे जे होल आहेत याची वापर कशासाठी, तर ती खेचण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी. आता हा जो भाग आहे हा इथे असा बाहेर का काढला जातो, याचं उत्तर अलिबाग किल्ल्यामध्ये आपण जी तोफ पाहिली आणि त्या तोफेसोबत जो तोफगाडा होता, तर त्या तोफगाड्यात अडकवण्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही अलिबागचा व्लॉग पाहू शकता, तर तुम्हाला या भागाचा अंदाज येईल की हा भाग कशासाठी वापरला जातो. आता त्यानंतर एवढी मोठी तोफ समुद्रातून इथे आणली गेली असेल का, तर डेफिनेटली नाही. कलाल बांगडी का म्हटलं जातं याला, तर ह्या बघा, याला म्हणतात चकत्या. ठीक आहे, या बघा, या आहेत चकत्या. तर या चकत्या म्हणजे ह्यांना आपण म्हणूया बांगड्या. तर ह्या लोखंडाच्या बांगड्या इथे आणल्यानंतर एकत्र केल्या गेल्या, आणि आता ही बांगडी आहे ती ह्या पद्धतीने बनवली गेली आहे. ही बांगडी या म्हणजे 1 2 3 4 5 6 ह्या 6 बांगड्या वेगळ्या आहेत, आणि इतर बांगड्या ह्या गोलाकार आहेत. तर या बांगड्या एकत्र केल्या गेल्या आणि त्यानंतर ही कलाल बांगडी झाली. ठीक आहे, तर जगातल्या सगळ्यात मोठ्या 3 तोफांमध्ये या तोफेचा नंबर लागतो, जिचं नाव आहे कलाल बांगडी. आता आपण या ठिकाणी येऊया. इथे आहे गायमुख. तर तुम्हाला हे गाईचं मुख जे म्हटलं जातं ते मुख तुम्हाला इथे दिसेल. थोडं पुढे या, त्यामुळे याला गायमुख म्हटलं जातं. ही गायमुख तोफ आहे. हिची रेंज साधारण 4 ते 5 किलोमीटर इतकी होती. आता ही सुद्धा बघा चकत्यांमध्येच बनवून. आता हे बघा, इकडे बत्ती देण्यासाठीची जी जागा आहे, इथून बत्ती दिली जायची. आता हा भाग पूर्ण बंद असतो. तोफेच्या समोरच्या बाजूने पूर्ण दारू ठासली जाते. त्याच्यानंतर आपला गोळा टाकला जातो, तोफेचा गोळा, आणि त्यानंतर या बाजूने तोफेला बत्ती दिली जाते आणि तोफेचा बार उठतो. ही लांडा कासम या ठिकाणी सेम पद्धतीची आहे. आता
गडावर आल्यानंतर इकडची मंडळी तुम्हाला काय सांगणार, जे बोटीने आपल्याला घेऊन येतात. आता कसं होतं की काही वेळा इथे चुकीचा इतिहास सांगितला जातो, तो काय मुस्लिम धार्जिना तो इतिहास असतो असं म्हणायला हरकत नाही. तर या जंजिऱ्याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. आता तोपर्यंत आपण काय करू की हा साधारण परिसर बघून घ्या. आपण आता इथून एक प्रदक्षिणा तिथपर्यंत घालू आणि तिथून खाली उतरू. मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये अशा गोष्टी दाखवेन की ज्या तुम्ही नॉर्मली कुठल्याही ब्लॉगमध्ये पाहिल्या नसतील, एवढं खात्रीने सांगतो. कारण मी मगाशीच आलेलो आहे, मी सगळा किल्ला फिरून घेतलेला आहे. बऱ्याच अशा छुप्या जागा आम्हाला सापडलेल्या आहेत की ज्या दाखवल्यानंतर त्या बघण्याचा एक आनंद वेगळा असेल. कारण नॉर्मली आपण इथे आल्यानंतर फक्त बाबा सुरुल खानाचा वाडा आहे, हे पीर पंचायतन आहे किंवा या तोफा आहेत आणि 45 मिनटात आटपून आपण निघून जातो. पण हा व्हिडिओ डेफिनेटली तुमच्यासाठी ती 45 मिनटं लवकरात लवकर ज्या बघण्यासारख्या वास्तू आहेत त्या तुम्ही बघायला याल, या दृष्टिकोनातून आपण बनवतो आहे. चला, तर याचा इतिहास स्पष्ट आहे की राम पाटील नावाचे कोळी बांधवांचे नेते होते. तर त्यांनी काय केलं, त्यांना या समुद्री चाच्यांपासून त्रास होता. आता समुद्री चाचे म्हणजे काय की जे लुटारू असतात, तर ते त्यांचा माल लुटणं वगैरे अशा सगळा प्रकार चालू होता. त्याच्यामुळे त्यावेळी निजामशाहीच्या अखत्यारीत हा भाग होता. राम पाटलांनी मलिक अहमद निजामशहा याच्याकडे परवानगी मागितली आणि इकडे मेंढेकोट उभा केला. हा मेंढेकोट होता लाकडाचा मेंढेकोट उभा केला आणि त्यानंतर ते इथे राज्य करू लागले. राज्य म्हणता येणार नाही, पण एक त्यांच्या अधिपत्याखाली, राम पाटलांच्या अधिपत्याखाली हा किल्ला आला. आता हे बघा, या बाजूला तुम्ही या तोफा पाहू शकता, प्रत्येकावर नंबर दिलेला आहे. जवळपास 572 तोफा या जंजिऱ्यावर आहेत. तर पुन्हा आपण गोष्टीकडे येऊ. राम पाटलांचं हे वर्चस्व पाहिल्यानंतर निजामशहाला लक्षात आलं की चला हा जंजिरा फार महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणून निजामशहाने राम पाटलांना आदेश दिला की तुम्ही हा किल्ला तात्काळ खाली करा. राम पाटलांनी त्याला विरोध केला. त्यानंतर निजामशहाच्या नेतृत्वाखाली त्यांचा एक सरदार या किल्ल्यावर आला आणि त्याने हल्ला केला. मात्र तो हल्ला राम पाटलांनी परतवून लावला. मात्र त्यानंतर काय झालं, त्यानंतर निजामशहाचा मुलगा जो काय म्हणतात अंडर एज होता, 18 वर्षापेक्षा खाली, तर जवळपास त्याचं वय साधारण 7-8 वर्षाचं तेव्हा असेल, बुरहान निजामशहा तो आला सत्तेवर आणि त्यानंतर त्याने पिरम खानाला हा किल्ला घेण्यासाठी पाठवला. आता पिरम खानाने काय केलं, पिरम खानाची नियुक्ती झाली आहे. तेव्हा काय राम पाटील म्हणजे काही कुठले राजे नव्हते की त्यांचं हेरखातं वगैरे असेल. तर राम पाटलांना याबद्दल काहीच माहीत नाही की पिरम खानाची नियुक्ती जंजिरा किंवा त्यांचा मेंढेकोट ताब्यात घेण्यासाठी करण्यात आलेली आहे. तर पिरम खानाने काय केलं, पिरम खानाने व्यापारी बनून राम पाटलांकडे इथे हजेरी लावली या मेंढेकोटावर आणि व्यापारी आहे असं सांगून त्यांच्यासोबत जवळीक साधली, मैत्री केली. यावर या, हे बुरुज तुम्हाला दिसत असतील सातत्याने, हे वेगवेगळे बुरुज आणि प्रत्येक बुरुजाला बाहेरच्या दिशेने तोफा लावण्यासाठी जागा दिलेली आहे. ठीक आहे. तर या पिरम खानाने राम पाटलांसोबत मैत्री केली. एकदा तो येऊन गेला, सगळा गड पाहून गेला आणि अगदी दारू वगैरे सगळं त्याने पुरवलं. कुठली दारू, ती पुरवली सगळी. आता दुसऱ्या वेळी पुन्हा पिरम खान आला. त्यावेळी त्याने काय केलं, 3 गलबतं घेऊन आला आणि त्या 3 गलबतांमध्ये सैनिक भरून घेऊन आला. आता पुढच्या वेळी जेव्हा पिरम खान आला त्याने काय केलं, 3 गलबतं घेऊन आला. त्या 3 गलबतांमध्ये सैनिक घेऊन आला 500-600 आणि मग त्याने काय केलं की गडावर आला, व्यापारी म्हणून आला. राम पाटलांसोबत आधीच दोस्ती झालेली होती. पुन्हा त्या रात्री त्याने सगळी दारू राम पाटलांना आणि त्यांच्या त्या मित्रपरिवाराला किंवा जे काही गडावर राहत होते सगळे कोळी बांधव त्यांना पाजली आणि त्यानंतर भर रात्री हे सगळे 300-400 सैनिक गडावर उतरले त्या गलबतातून आणि त्यांनी सगळ्या राम पाटलांचं सगळ्यांचा बिमोड केला, त्यांचा नाश केला आणि त्यानंतर मेंढेकोटावर राज्य आलं ते निजामशहाचं. या आता निजामशहानंतर 1-2 पिढ्या गेल्या आणि त्यानंतर मला वाटतं मलिक अंबर जो निजामशहाचा वजीर होता, तर त्याच्या कार्यकाळामध्ये सिद्दी अंबर हा त्याचा सरदार होता आणि सिद्दी अंबरने मलिक अंबरचा मृत्यू झाल्यानंतर जंजिऱ्यावर स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं आणि त्यानंतर जवळपास 15 ते 16 पिढ्या सिद्धींनी या जंजिऱ्यावर राज्य केलं. आता ही झाली या किल्ल्याची गोष्ट.
याच्यामध्ये इथे सांगितलं जातं की हा किल्ला 11व्या शतकातच बांधला गेला, एका मुस्लिम पातशाहीकडून बांधला गेला. तर तसं काही नाही. राम पाटलांनी इथे मेंढेकूट उभा केला. त्यानंतर बुरहान निजामशहाच्या नेतृत्वाखाली इथे किल्ला बांधला गेला आणि त्यानंतर सिद्दीचं वर्चस्व या किल्ल्यावर आलं. आणि त्यानंतर दुर्दैवानं स्वराज्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, अतोनात प्रयत्न करून, म्हणजे त्यातल्या 2 प्रसंगांमध्ये जवळपास जंजिरा हातात आला होता, मात्र दुर्दैवाने जंजिरा जिंकता आला नाही. हे दुर्दैव आणि हे शल्य आजही मराठ्यांच्या स्वराज्याच्या आणि मावळ्यांच्या काळजात रुतत असणार. चला आता जंजिराच्या या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नॉर्मली सांगितलं जाईल की इथून हा फिरून तिकडे खाली उतरा, तिकडून बाहेर पडा आणि मग तो भाग फिरून वर जा, बालेकिल्ल्यावरून बाकीच्या सगळ्या गोष्टी फिरत खाली या. मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की इथून हे बघा, या खाली पायऱ्या चालल्या आहेत. हां, हे बघा, हे इथे आमचे कार्तिक जाधव बसलेत, त्यांना हाय करा. हां, ठीक आहे. इथून खाली उतरा, या विनीत या. ही बघा, ही वाट आहे. आता इथून आपल्याला डावीकडे जायचं आहे, पण तत्पूर्वी आपण एकदा आतमध्ये येऊया. या, काय नाही, टेहळणीचा भाग आहे, एकच बाजू दाखवतो, सेम आहे बाजूला सगळं. या बघा, तोफा ठेवण्यासाठी जागा आहेत. ओके, अशा जवळपास 3 खोल्या बनवण्यात आलेल्या आहेत टेहळणीसाठी. आता इथून खाली उतरायचं आणि या वास्तू पाहायच्या. आता तुम्ही म्हणाल की या वास्तू पडक्या आहेत, यात पाहण्यासारखं काय? पहिली गोष्ट म्हणजे ही बाब लक्षात घ्या, इथे सुद्धा हमामखाना आहे. आता हा एक वाडा आपण पकडू, ठीक आहे, हा एक वाडा. इथून एंट्रन्स कुठे दिलेला आहे? वरच्या तटबंदीसाठी जाण्यासाठी. आत्ता हा 2 मजली किंवा 3 मजली असणार, कारण इकडे पायऱ्या आहेत चढण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर एखाद्या घरात एखादी छोटी जागा कशी असते स्टोरेजसाठी, त्या पद्धतीची स्टोरेजची जागा इथे आहे. आता इथे तुम्हाला काय दिसेल तर हा ज्याचा वाडा असेल त्याचं हे काय म्हणतात, वॉशरूम वगैरे. हे बघा, इथे आउटर लाईन दिली आहे बघा, ठीक आहे. या थोडं पुढे, इथे व्हेंटिलेशन आहे आणि इकडे वॉशरूमसाठी जागा करण्यात आलेली आहे. तर ह्या गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता चांगल्या अवस्थेत असलेले टॉयलेट्स मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, खास बाब काय माहिती आहे, इथे भारतीय शैलीतले टॉयलेट्स आहेत. हे इथे हे बघा, हां, आणि इकडे इंग्रजी बनावटीचं किंवा पाश्चात्य पद्धतीचं हे टॉयलेट इकडे आहे. यालासुद्धा खाली आउटर लाईन दिली आहे की जी बाहेर अगदी तुमच्या समुद्रामध्ये जाऊन मिळते. व्हेंटिलेशन दोन्ही बाजूला आहे. याचा अर्थ हे काय, तळावर आणि या इकडे, ठीक आहे. तर याचा अर्थ काय की हा स्वतंत्र वॉशरूम आहे एखाद्या सरदाराचा. आता इथे पुन्हा एकदा तुम्हाला चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी अशी जागा दाखवीन की जी बहुतांश व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेली नसेल. क्वचितच एका दुसरा ब्लॉग असेल जिथे हा भुयारी मार्ग दाखवला असेल आणि हाच पाहण्यासाठी. आता काय होतं की नॉर्मली लोक इथून वरून चालत जातात, तिकडे उतरतात आणि आतमध्ये हे पडकं असल्यामुळे इथे कोणीही यायचं विचारही करत नाही किंवा त्यांना वाटतही नाही की बाबा येऊन पाहावं की बाबा त्यावेळची ही सोय कशी असेल. आता इथे हा भुयारी मार्ग एका सरदाराच्या घरात किंवा कदाचित असं असू शकतं की हा बाहेरचा सार्वजनिक वॉशरूम वगैरे असू शकतं. बाहेर बघा, कारण हा एखाद्या वाड्याचा एंट्रन्स आहे असं पकडून चालू. इथे या, इथे स्नानगृहाची सोय केलेली असेल या बाजूला. तो व्यक्ती तिकडे जाईल तर एखाद्याला कसं कळेल ना की एखाद्या वाड्यामध्ये किंवा स्नानगृहाच्या भागामध्ये भुयारी मार्ग असेल. आता इथून जो भुयारी मार्ग जातो ना तो थेट राजापुरी गावामध्ये निघतो, जिथून आपण बोट पकडली. तर इथे स्नानगृह आपण बघितलं, इथे ओटा वगैरे आहे आणि हा एक वाड्याचा भाग असू शकतो. इथे बघा, इथे खांब रोवण्यासाठीची जागा आहे. आता बहुप्रतीक्षित काय भुयारी मार्ग आपण पाहूया. लाईट्स काढलेले आहेत,
द्या पटकन. बॅटरी काढलेली आहे. चला आता भुयारी मार्गात जायला सुरुवात करूया. फार सावकाश पावलं टाकायची आहेत. आता साहजिक आहे की माणसांची वर्दळ कमी असल्यामुळे आणि काळोखी भाग असल्यामुळे वटवाघळांचा वावर जास्त असणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. एखादा दगड वगैरे मारून पाहायचा, पण जशी लाईट येणार ना तसे ते वटवाघळं पॅनिक होणार. हे बघा, वटवाघळं जायला सुरुवात झाली. हा भाग तुम्हाला दिसतोय, हा भुयारी मार्ग आहे. हे बघा, ही वाट बंद करण्यात आली आहे. आता इथे सुद्धा हे बघा, असं वाटतं की एखादी वाट इथे पण असेल, पण ही एक वाट बंद करण्यात आली. आता तिसरी वाट जी या दोन्हीपेक्षा प्रशस्त आहे ती बघा. आता हे वटवाघळंसुद्धा तुम्हाला उडताना दिसत असतील. तर ही तिसरी वाट आहे. आपल्याला वटवाघळांना त्रास नाही द्यायचा आहे. आपण थोडं खालच्या खाली पुढे जाऊ. हे आपण खालून पुढे जातो आहे, मात्र वटवाघळं अंगावर येत आहेत. ठीक आहे, दिसलं. मातीसुद्धा थोडी हे बघा, पावलं दिसतात बघा रुतलेली, त्याच्यामुळे माती ओली आहे. ठीक आहे, या वटवाघळांना त्रास न देता आपण यातून बाहेर पडलेलो आहोत. ही भुयारी वाट येऊन पहा, कारण हेच तर पाहण्यासारखं आहे. हेच पाहण्यासारखं आहे. या आता भुयारी वाट पाहिलात. या मगाशी तुम्हाला म्हटलं तसं ही तटबंदी पार करत तुम्ही या ठिकाणी उतरता, बरोबर आहे. आता या ठिकाणी उतरल्यानंतर इकडे खाली कारागृह आहेत. हां, म्हणजे आता जाण्यासारखी परिस्थिती, चला ठीक आहे, नाही आहे, पण जाऊ. या बघा, ही त्या काही कारागृहांची जागा असू शकते. आता कारागृह का म्हणतोय मी? अरे बापरे, डेंजर आहे राव. हां, जपून. हे बघा, कारण इकडच्या ह्या सगळ्या वाटा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या काळोखामध्ये इथे डेफिनेटली कैद्यांना ठेवलं जात असेल की ज्यांना कुठूनही बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे. तिथे तसं कोण नाही आहे. चला इथून बाहेर पडू. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की तटबंदीवरून तुम्ही चालत गेलात ना की बऱ्याच गोष्टी तुमच्या पाहण्यात राहू शकतात. आता इथून आपण खाली आलो. आता तटबंदीवर इथे जाणं का गरजेचं आहे माहिती आहे? कारण तिकडून पद्मदुर्ग दिसतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी बांधलेला होता. आता त्यामध्ये मतांतरं आहेत की छत्रपती संभाजीराजांनी बांधला की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. मात्र पद्मदुर्ग बांधला छत्रपतींनी बांधला, यात कुठलाही काय मतभेद नाही आहेत. तर आत्ता आपण काय करूया की इथे आपण खाली जाऊन आलो, ही कारागृहाची जागा असू शकते. आता तिथे एक दरवाजा दिसतो आहे, तो बघा. तर त्या दरवाज्यात काय आपण पाहू. आणि तत्पूर्वी इकडे टहेनीची जागा. आता हा किल्ला अजिंक्य का राहतो, तर त्यामागे टेहळणीच्या इतक्या सगळ्या जागा असणं हे त्यामागचं उत्तर आहे. या या सगळ्या टेहळणीच्या जागा, आपल्या तोफा ठेवण्याच्या जागा, अगदी प्रत्येक गडाची बाजू सुरक्षित करण्यात आलेली आहे. चला
इकडून बाहेर पडला की डाव्या ठिकाणी जायचं, कारण पुन्हा आपल्याला पद्मदुर्ग बघायला वर जायचं आहे. आता मला असं वाटलं होतं की तटबंदीतलं एखादं कारागृह असू शकतं, मात्र मगाशी मी आज जाऊन आलो. या इथे आलात की त्या काळातलं शौचालय तुम्हाला दिसेल. आता हे बघा, आता हे ना साधारण लाईट दाखवा, जवळपास 25 ते 30 फूट खोल आहे आणि तिकडे प्रकाश दिसतोय खाली. याचा अर्थ आउटर लाईन खाली याच्यात दिलेली, खाली तटबंदीतून बाहेर. हा बघा, कारण किनारा इकडेच आहे, याचा अर्थ तटबंदीतून खाली आउटलाईन डायरेक्ट पाण्यामध्ये दिलेली आहे. आता मला नेहमी प्रश्न पडायचा की बऱ्याच किल्ल्यांवर, रायगडवर सुद्धा, की एवढ्या जवळजवळ का बांधले आहेत शौचालय. कारण लज्जा नावाची गोष्ट आहेच ना, की दोन माणसं समोरासमोर का बसतील. मग मला इथे थोडं थांबल्यानंतर लक्षात आलं की ही बघा, हा एक दरवाजा आहे, हा एक दरवाजा आहे, बरोबर, ज्या दरवाजाने आपण आता आलो, आणि हा एक दरवाजा आहे. हे बघा इकडे, अरे इथे दरवाजा, म्हणजे छोट्या दरवाजासाठीची सुद्धा हे बघा हे सोय आहे. म्हणजे इथे हा अशा पद्धतीचा दरवाजा असेल. ठीक आहे, तर याचं उत्तर मला काय सापडलं. आता रायगडवर सुद्धा ना बाजूबाजूला आहेत, तिकडचं उत्तर तर मला नाही सापडलं. इथलं उत्तर मला सापडलं, जे तुम्ही सुद्धा 4 लोकांना सांगू शकता. हा बघा, हा चौतारा दिसतोय, 1 2 3 4. आता हा इकडून वळवला आहे, हा बघा, म्हणजे या व्यक्तीची जिथे पाठ येईल तिकडे तो वळवला आहे आणि तो इथे नेला आहे. म्हणजे हा येणारा व्यक्ती, त्याच्यासाठी हा एवढाच भाग आहे, हा एवढा इथपर्यंत, आणि इथल्या येणाऱ्या व्यक्तीसाठी हा इथपर्यंत. म्हणजे 2 शौचालय कशा पद्धतीने इथे सेट करण्यात आलेले आहेत. आता हे कसं कळलं असतं, समजा आपण पकडून चालू की उभा राहतोय ना, आपण एक काम करूया, हा ना इथे असं ओपन ठेवूया, त्यानंतर लोकांना साधारण लक्षात येईल की ही पद्धत अशी असणार. ठीक आहे, मला वाटत नाही की कोणाचा पाय वगैरे लागून ॲक्च्युली पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आपण तो इथे बसवूया. पण तुम्ही समजून जावा की ही जी पद्धत आहे ना, आता हे बघा, हा इकडे स्लोप देण्यात आला आहे, म्हणजे पाणी खाली जाण्यासाठी. तर ही शौचालयाची संरचना तुम्हाला कळली असेल. इथून येणाऱ्या व्यक्तीसाठी हा एवढा भाग, आणि तिथून येणाऱ्या व्यक्तीसाठी तो एवढा भाग. चला आता इथून बाहेर पडूया. ओके, आता हे सर्व पाहून झालं. देते मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं आपण इथूनच उतरलो खाली आणि इथून जाऊन हा सगळा भाग पाहिला. ठीक आहे, आता आपण पुन्हा इथे वर चढणार आणि पद्मदुर्ग पाहून पुन्हा खाली उतरून आपण तो सगळा भाग कवर करणार. चला, पुन्हा तटबंदीवर आलेलो आहोत. या बाजूला तुम्हाला पद्मदुर्ग दिसू शकतो. या आता ही तोफ आहे, तोफ ओलांडून तुम्हाला थोडं जावं लागेल. आणि सेफ आहे, मी कुठेही धाडस केलेलं नाही आहे. ही बघा, ही एवढी जागा आहे. ओके, आता हा समोर तुम्हाला दिसतो ना, तो आहे पद्मदुर्ग. जेव्हा जंजिरा अनेक प्रयत्न करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील तर त्यांच्या हाती लागत नव्हता. आणि मग राजापुरीच्या उरावर जो राजदंडापुरी बांधण्यात आला तो म्हणजे किल्ले पद्मदुर्ग. आता साधारण तुम्ही एखाद्या तोफेची रेंज बघाल तर ती 5 ते 7 किलोमीटर असते. तिकडून जर सिद्धीचं सैन्य काय हालचाल करत असेल तर पद्मदुर्गावरून त्याच्यावर रोखणं, त्याला आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे स्वराज्यातल्या तिकडच्या तैनात सरदाराला शक्य होतं. त्याच्यामुळे सिद्धी जेव्हा जंजिऱ्यावर होता, पद्मदुर्ग बांधल्यानंतर त्याची दोन्ही बाजूनी कोंडी करण्यात आली. तर इतकं महत्त्व आहे त्या पद्मदुर्गाचं. पण तिकडे जायला आत्ता इकडे जशी जंजिऱ्यावर किंवा किल्ले कुलाबावर जशी बोटिंगची सोय तशी नाही आहे. तिकडे तुम्हाला एका बोटीसाठी किमान 2,500 ते 3,000 रुपये खर्च करावे लागतात.
आता हे जर आपलं जंजिराचे शूट आपल्या वेळेवर झालं तर आपण डेफिनेटली पद्मदुर्गावर जाणार आहोत. आत्ता हा सगळा परिसर पाहून झाला, मी तेवढ्याच सुरक्षितरित्या इथून उतरतो आहे. कृपा करून विनंती आहे की असा प्रकार तुम्ही करू नका. माझ्यासोबत 2 मंडळी आहेत, मी सुद्धा माझ्या सुरक्षेची काळजी घेऊनच इथे बसलेलो आहे, पण कृपा करून तुम्ही करू नका. बाकी ठीक आहे, चला आता इथून बाहेर पडूया. आणि आता इथून आपल्याला उतरायचं आहे. हे बघा, आता या बाजूला गेलात इथे पुन्हा तटबंदी फिरून तुम्हाला फिरूनच यावं लागतं. त्याच्यामुळे इथून खाली उतरायचं आणि पुन्हा या वाटेला लागून तलावाला फेरी मारून वरच्या बाजूला जिथे बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी जायचं. चला. जाऊ दे या. इकडे काही अंतर खाली गेलात की दर्या दरवाजा आहे आणि चोर दरवाजासुद्धा त्याला म्हणतात, की कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जर बाहेर पडावं लागलं तर त्यासाठी हा चोर दरवाजा तयार करण्यात आलेला आहे. आत्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिकडे भिंत बांधण्यात आलेली आहे, पण कळावं की बाबा समुद्र किती जवळ असावा, त्याच्यामुळे वरती काही जागा सोडण्यात आलेली आहे. इथे एक देवडी आहे, खोली आहे की जिथे इकडचे सैनिक विश्रांती घेऊ शकतात. आणि इथे हा खडक आहे. या, हा बघा, आलं लक्षात. तर हा दर्या दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणता येईल, हा सुद्धा आवर्जून पहा. आणि आता इथून बाहेर पडलं की आपण इतर पडक्या ज्या वास्तू आहेत, अवशेष आहेत, ते पाहून घेऊ. सुरुलखानाच्या वाड्यात जाऊ, त्यानंतर महादेव मंदिर असेल तर तेही पाहून घेऊ. तर ह्या सगळ्या एकूणच पडक्या वास्तू आहेत. सगळं रान तयार झालेलं आहे. इथेही छोटी जागा तयार करण्यात आली आहे. आता एकंदर हा एखाद्या राजवाड्याचा किंवा एखाद्या काय म्हणतात होम टाउनशिपचा भाग वाटतो आहे, की एकत्रित इथे घरं असेल, दोन्ही बाजूनी चढायला पायऱ्या आहेत. मात्र तिथे जाण्यापूर्वी एकदा ही वाट पूर्ण करून घेऊ, म्हणजे पुन्हा इथे यायची गरज नाही. तर यासुद्धा सगळ्या भग्नावस्थेत असलेल्याच वास्तू आहेत. इथे फार काही वेगळं तुम्हाला तसं पाहता येणार नाही, पण इथे थोडं काहीतरी पाहण्यासारखं दिसतं आहे. इथे आता मी सुद्धा पहिल्यांदाच येतो आहे. म्हणजे मागच्या वेळी मी दूरदर्शनचं शूट करायला आलो होतो तेव्हा इथे आलो होतो. आत्ता मी पहिल्यांदा येतो आहे रेकीसाठी. ओके, स्टोरेज रूम वगैरे असावं इकडे, कारण ही काय राहण्याची खोली वगैरे वाटत नाही. ठीक आहे. आता पलीकडे सगळं माळरान वाढलेलं आहे. इथून वर जाण्यासाठी जागा आहे, मात्र सगळं पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आपण पुन्हा परतीचा प्रवास सुरू करूया. चला. तिकडे आपण ती स्टोरेज रूम वगैरे बघितली. आता इथून पुन्हा बाहेर पडायचं. मी मगाशी साधारण इकडे या जागेचं वर्णन करत असताना मी म्हटलं की कदाचित ही महालाची वगैरे किंवा एखाद्याची टाउनशिप राहण्याची वगैरे जागा असू शकते. मात्र आता मी काहीच मिनटापूर्वी वर जाऊन आलो तर गोड्या पाण्याचं जे तलाव आहे तर त्याची ही ग्रँड एंट्री इथून ठेवण्यात आलेली आहे.
दोन्ही बाजूनी तुम्ही येऊ शकता आणि इकडे सज्जे बनवण्यात आलेले आहेत की राजा महाराजासारखे येऊन तुम्ही बसू शकता किंवा इथे छोट्या छोट्या खोल्या असूसुद्धा शकतात, कारण काय म्हणतात सी व्ह्यू रूम्स खास एकदम. तर त्या पद्धतीचं अरे हे बघ मासे मासे बघा केवढे. दोन जे मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहेत, एकूण 3 आहेत, त्यापैकी 2 प्रशस्त आहेत. तर त्यापैकी आपण ज्या गलबतातून आलो ना तशी 3 गलबतं याच्यामध्ये नौका विहार करू शकतात. एक या बाजूला इकडे हे छोटंसं जलतरण तलावच म्हणता येईल, कारण एका बाजूला काढलेलं आहे आणि पायऱ्या वगैरे देण्यात आलेल्या आहेत. कदाचित जलतरण तलावसुद्धा असू शकतो त्यांच्यासाठी. हे बघा कसे एकत्र येत आहेत. ठीक आहे, चला आत्ता ह्या प्रशस्त जागेतून चालत आपल्याला इथे वरती जाण्यासाठी या पायऱ्या दिसत आहेत बघा. म्हणजे आत्ता या क्षणी तुम्ही गडाचा अर्धा भाग फिरून पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा त्याच प्रकारचा जलतरण तलाव तुम्हाला दिसून येईल आणि छान अशी वाकून वगैरे एंट्री आहे आणि कदाचित खाजगी तलाव असू शकतो हा. ठीक आहे, आता ह्या तुम्हाला मागे दिसत आहेत ना त्या पायऱ्या. आता या पायऱ्या चढून आपण बालेकिल्ल्यावर जातो. हा मुख्य बालेकिल्ला आहे. प्रत्येक किल्ल्याला एक स्वतःचा बालेकिल्ला असतो. त्या पद्धतीचा हा बालेकिल्ला आपण वर जाऊन पाहूया. बरंच चढाई करावं लागणार आहे. चला. हे कार्तिक भरून ये ना पाणी. कार्तिक सरांना जरा रिक्वेस्ट करा, तुम्ही पण करा. हां हां, आता ते कॅमेरासमोर पाणी आणतो आहे असं म्हणतात, पण मी तुम्हाला त्याने पाणी आणलं की नाही याचा पुरावा देईन. कार्तिक सर कृपा करून तुम्ही शब्द पूर्ण करा. दमायला झाला आहे आम्हाला. चालले आहेत बास, तुम्ही आहात म्हणून आमचं आज काम झालेलं आहे. चला. खरं तर कार्तिक माझ्या प्रत्येक मोहिमेसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो, कारण फार निस्वार्थीपणे तो सगळं जे काही असेल ती मदत तो करत असतो. मग कुठे इथे जाऊन ये, अरे हा भाग बघू नये, इथे काय आहे का वगैरे असं बरंच काही. तर ह्या आता बालेकिल्ल्यावर पोचण्यासाठी बऱ्याचशा शिड्या आहेत. जवळपास नाही म्हटलं तरी 100-1 हां विनीत 100-1 पायऱ्या आहेत. हा सुरुल खानाचा वाडा, तो आपल्याला बघायचा आहे अजून. ठीक आहे, तोपर्यंत आता मला तर वरच जाऊन त्यांना बघू दे. वर शूट सुरू करू. करा बंद. तिथे त्या पायऱ्या तुम्ही पाहिलात. आता मी काही वेळा शॉर्टकट शोधत असतो की जे सेफ असतील आणि तुमचा वेळ वाचवतील. हा एक मार्ग वर जातो आहे, तर आपण पाहूया की हा शॉर्टकट होऊ शकतो का. या हे बघा, कारण खरं सांगू का तुमची जास्त दमछाक ना पायऱ्यांवर चढताना होते बघा. तुम्ही रँडम सरळ चालत असाल ना काही होत नाही. या इथून तुम्हाला पद्मदुर्ग अगदी स्पष्ट दिसत असेल. हा समोर पद्मदुर्ग, ही मुरुड बाजूची जेट्टी आहे. या बाजूने आपण आलो हां त्या बाजूला, या बाजूला मुरुड जेट्टी, तिकडे एक ती बघा बोट चाललेली आहे इथे आपण, आणि त्याच्या पलीकडे आहे आगरताळा दिघीची जेट्टी. ठीक आहे, तिथून पण येतात. आता ओके, इथून आता फक्त एक काळजी घ्या की अशा वाटांवर येत असताना तुम्ही शूज घातलेले असतील याची काळजी घ्या. त्याशिवाय असला पराक्रम करायला जाऊ नका. ठीक आहे, आता इथून थोडं मागे घ्या, इथे यायचं आणि तुमच्या जवळपास 30-35 पायऱ्यांची मेहनत आपण 15 पावलांमध्ये किंवा 20 पावलांमध्ये पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, आता हा
किल्ले जंजिराचा सर्वोच्च माथा. मागची बाजू. ठीक आहे. आता हा एवढी, हे बघा, इथून आपण चालायला सुरुवात करतो ते बघा. ठीक आहे. तिथे ते बघा, ती पोरं चालत आहेत. आता हे एवढं सगळं फिरून हे येणं 45 मिनटात शक्यच नाही आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते इथून पाहायचे. हे बघा, आता आपलं काय पाहायचं राहिलं माहिती आहे? फक्त हा सुरुल खानाचा वाडा आणि इथे बाजूला ना अगदी जीर्ण पडक्या अवस्थेत असलेलं महादेवाचं मंदिर आहे. ते आपण पाहायचं म्हणजे पाहायचंच आहे. आणि बाकीच्या वास्तू काय तितक्या दखल घेण्याजोग्या नाही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जंजिरा हे काही किल्ल्याचं नाव नाही आहे, लक्षात घ्या. जंजिऱ्याचा अर्थ जजीरा, याचा अर्थ पाण्यातला किल्ला. ओके. आता जजीरा-ए मेहरूम हे या किल्ल्याचं नाव. आणि आपण राजापुरी म्हणू शकतो, राजापुरी किल्ला, कारण राजापुरी गावाच्या किनाऱ्यावर वसलेला किल्ला आहे, त्याच्यामुळे राजापुरी आपण म्हणू शकतो. आणि राजापुरीच्या उरावर महाराजांनी वसवला तो दंडराजपुरी. तर सर्वोच्च माथ्यावर आहोत. हवा खूप आहे, फार बोलता येईल. मला माहीत नाही की आता हा आवाजाचा आउटपुट कसा जाणार आहे, पण बेस्ट ऑफ बेस्ट हा जजीरा अर्थात जंजिरा. म्हणजे तुम्ही सिंधुदुर्गसुद्धा जजीराच आहे, जंजिराच आहे. विजयदुर्गसुद्धा जंजिराच आहे, म्हणजे पाण्यातला किल्ला आहे. त्यांची नावं सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, याचं राजपुरी आहे. पण आता मुरुड झालेलं नाव आहे तर जंजिरा म्हणून आपण म्हणतो मुरुड जंजिरा. मुरुडच्या जवळचा मुरुड जंजिरा. ही जर किनारपट्टी बघाल तर ती मुरुडची आहे, ही राजापुरीची आहे. आता फार बोलणं बस झालं, इथून खाली उतरूया. आणि इथे काही बघा, हे सगळे बुरुज वगैरे आहेत. जवळपास किती आता बघा, इथे आपण ह्या बाजूला मोजू. 1 2 3 4 5 6 7 8, तिथे 9 दिसतात तेवढे मोजतात. 10 11 12 13 आणि 14 बुरुज दिसले. आणि माझ्या माहितीनुसार काहीतरी 16 बुरुज आहेत. 14 असतील तर उत्तम आहेत, की जे सगळेच आपल्याला दिसलेले आहेत. मी विचार करतोय की साला हे सगळं जर वास्तू या जशाच्या तशा उभ्या असतं तर कसलं भारी वाटलं असतं. पण आता त्यातलं काहीच नाही आहे. पण किमान यांच्या दगडी वास्तू तरी उभ्या आहेत. आमच्या रायगडावर तर साला ते पण पाडून टाकलं इंग्रजांनी. ठीक आहे, चालायचं. चला इथून खाली उतरूया आपण. कार्तिक सरांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्यासाठी पाणी आणलेलं आहे. धन्यवाद. एकच बॉटल का होईना पण आणली. एक बॉटल. पाणी संपलं होतं का? पाणी संपलं होतं. शेवटचं पाणी आपल्याला मिळालं आहे. आता हे पाणी आम्ही पिऊ, थोडं रिलॅक्स करू. आता इथूनच पुन्हा आपल्याला खाली उतरायचं आहे. तिकडचा भाग पण आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाखवू आणि त्यानंतर खाली उतरू. तिथे आता फिरवा असा तिकडे. लाईट येते का बघा आतमध्ये. काही नाही ते नाही आहे, लाईट नाही आहे, पण ठीक आहे. 30 सेकंद ठीक आहे. अरे बापरे. चला, हे इथे साधारण वॉच टॉवर टाईपच आहे, फार काही नाही आहे मागे. इथे पण एक तोफ दिसते. त्यामुळे आता इथे फार वेळ घालवण्यात अर्थ नाही. इथून निघूया आपण. बाले किल्ला पाहून आलात की पुन्हा खाली उतरायचं. बाजूला तुम्हाला तलाव दिसतोय. तलावाच्या अगदी समोरून इकडे या बाजूने सुरुल खानाच्या वाड्याकडे जायचं. या. सुरुल खानाचा वाडा किंवा सिद्धीचा राजवाडा असं तुम्ही म्हणू शकता. आता आत जाण्याची नेमकीच वाट बंद आहे, मात्र दरवाजाचं स्पष्ट स्वरूप तुम्हाला दिसत असेल आणि त्याची भव्यतासुद्धा तुम्हाला दिसत असेल. मी तुम्हाला नेहमी सांगितलं की या पातशायांमध्ये किंवा या मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपापले राजवाडे किंवा आपल्या कबरी मुद्दामून इतक्या मोठ्या बांधल्या की जेणेकरून त्यांचं नाव नाही तर किमान ह्या वास्तूंच्या निमित्ताने कोणीतरी त्यांची ओळख करेल. आता तसं काही पाहण्यासारखं दिसतंय असं वाटत नाही. थांबा, तुम्ही थांबा, मी आलो.
नाही, काटे आहेत. तर जीन्स असल्यामुळे लकीली लागले नाहीत. पण आता ऊन समोरून येतं. आपल्याला इथून पुन्हा परतीची वाट पकडावी लागेल. म्हणजे खालून दिसताना फक्त सुरुलखानाचा वाडा प्रशस्त दिसतो आहे, मात्र आत जाण्याचे काहीही चान्सेस नाही आहेत. आणि आतून तो कसा असेल याचे फक्त आपण अंदाजच बांधू शकतो. आता आपली एकच महत्त्वाची जागा बाकी आहे, ती म्हणजे श्री शंभू महादेवाचं मंदिर. चला, तुम्हाला लक्षात आलं ना? हे बघा, तिकडून सुरुवात केली होती, तिकडे त्या तोफा दिसत असतील. तिकडून फिरून आपण परफेक्टली सगळ्या गोष्टी इकडच्या पाहून पुन्हा मागे आलो. तिकडून आपण वर चढलो, वरच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता ह्या सगळ्या बाजूच्या गोष्टी आपण पाहणार आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू करणार. चला या. हे बघा, इथे मगाशी तुम्हाला मी म्हटलं तसं कबरी आहेत. त्या आपल्याला बाहेरच्या बाहेर पाहायच्यात, एक नजर टाकायची आणि इथूनच उतरून पुन्हा मार्गी लागायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता ही एक सुकलेली विहीर आहे. ठीक आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं हे पीर पंचायतन, हां, 5 पीर इथे आहेत. इथून तुम्ही जाऊ शकता इफ यू वॉन्ट टू सी. मला महादेवाचं मंदिर पाहायचं आहे, मी तिथे चाललो आहे. अच्छा, कावळ्यात. ठीक आहे. माझ्या माहितीनुसार हे महादेवाचं मंदिर असू शकतं आणि ही वेगळी कुठली तरी वास्तू असू शकते. ते समोरचं महादेवाचं मंदिर असेल. त्यावेळी इकडे 3 मोहल्ले होते जंजिऱ्यावर असं म्हटलं जातं. हे बघा, आता इथे काही नाही आहे, इथेसुद्धा काही नाही आहे. ही वाट बंद झालेली दिसते. त्या प्लास्टिकच्या बाटल्या इथे का टाकल्या आहेत चायला? हां, ठीक आहे. हे बघा, इथे ते वर जायला मार्ग आहे. हां, अच्छा, म्हणजे हा ना सुरुलखानाच्या वाड्याचाच भाग आहे. हे बघा, का तर इथून बघा वरच्या मजल्यावर त्याच्या जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे आता अर्थात तो बंद आहे, तिथे काहीच नाही. पण आधी इथे असेल ही दुमजली इमारत. हे मधलं सगळं ढासळलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या साईडला हे बघा, हां, हे महादेवाचं मंदिर आहे. ती पुढचा पण भाग नाही, त्याच्या उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर होतं. ते हे बघा, खांब पण दिसत आहेत हिंदू बनावटीचे. हे महादेवाचं मंदिर आहे. तर तिथे जाता येतं का बघूया आपण. चला. हे प्लास्टिकच्या बाटल्यांचं बाबा थोडंसं काळजी घ्यावं. पाणी प्यायला येतो ना आपण, तर त्या बाटल्या आपल्यासोबत स्वतःसोबत घेऊन जावा. एक कचरापेटी असते, तेवढंच टाकायचे कष्ट असतात. हे सगळं खराब आहे. काय होतं, तुम्ही एक तर आपण पाणी पितो, ठीक आहे, गरज आहे, पण त्याच्यासाठी बाटल्या इथे टाकायची गरज नाही. किंवा तुमच्या घरातल्या बाटल्या ना, की जे टाकताना जीव जळतो, टपरवेअरच्या असतील किंवा तुमच्या त्या कुठल्या त्या पाणी थंड वगैरे राहतं फिल्टर मिल्टनच्या, तर त्या वगैरे तर किमान टाकणार तरी नाही तुम्ही. चला. आणि मी काय सगळ्यांना दोष देत नाही, काही ठराविक आहेत त्यांना माहिती आहे की आपण ह्या गोष्टी करतो, तर त्यांनी समजून घ्यायचं आहे. आय होप माझा सबस्क्रायबर जो आहे, आपली जी मंडळी आहेत, ते या गोष्टी करत नसतील 100% खात्रीने. सुरुलखानाचा वाडा उजव्या बाजूला आणि हे डाव्या बाजूला जीर्णावस्थेत असलेलं आपलं महादेवाचं मंदिर. मी मगाशी म्हटलं तसं इथे 3 मोहल्ले होते, 2 मुस्लिम मोहल्ले आणि तिसरा अन्य धर्मियांसाठी. इथे मी आता पुढे जाऊ शकत नाही फार, पण तुम्हाला आतमधलं दर्शन मात्र अरे बापरे घडवू शकतो. ठीक आहे.
महादेवाच्या मंदिरापाशी जंजिरा किल्ल्याची ही सफर आता आपण थांबवूया. इथून आता आम्ही मार्गाला लागू. उजवीकडे वळल्यानंतर थेट पुन्हा प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत. जंजिरा किल्ल्याची ही सफर तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. तुमचं लाईक, तुमचं कमेंट, तुमची शेअर याचा अर्थ अल्गोरिदम वाढणं म्हणजे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर होणं. त्याच्यामुळे तुमचं लाईक करणं, तुमचं शेअर करणं, तुमचं कमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.